मेहकर येथे सेवानिवृत्त सहशिक्षक सुरेश पांचाळ यांचा सत्कार. नमस्कार, मी माधवी लाखे, MTV कन्नडा न्यूजमध्ये आपला स्वागत आहे. मेहकर प्रतिनिधी दिनांक 26 डिसेंबर 2025 सीमा भागातील भालकी तालुक्यातील मेहकर येथील रहिवासी असलेले आळवा येथील शांतिनिकेतन उच्च प्राथमिक शाळेचे सहशिक्षक सन्माननीय सुरेश माणिकराव पांचाळ यांचा सेवानिवृत्तीबद्दल 24 डिसेंबर रोजी बुधवारी ठीक 3 वाजता मेहकर येथील त्यांच्या राहतील निवासस्थानी सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आळवा येथील शांतिनिकेतन शाळेचे मुख्याध्यापक दादाराव जिंके, उमाकांत बिडवे, उल्हास कांबळे, बंडप्पा पांचाळ, अण्णाराव सुतार, बाबूराव मंगणे, पत्रकार दत्तात्रय साबणे, बालाजी शिंदे, आप्पासाहेब पाटील, वीर शेट्टी कटाळे, व्यंकटराव हाडोळे, मारुती सूर्यवंशी, हनुमंत भंडारे व सुवर्णा गादगेसह या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पती पत्नी सौ जयश्री सुरेश पांचाळ यांचा सेवानिवृत्तीबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, पाहुणे, मित्रमंडळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या वतीने शाल, पुष्पहार, पेटा व कपड्यांचा फुल्लायर देऊन दोघा पती पत्नीचा सात्विक सत्कार करण्यात आला. सुरेश माणिकराव पांचाळ यांचे फर्स्ट अपॉइंटमेंट आळवा येथील शांतिनिकेतन उच्च प्राथमिक शाळेमध्ये 17 जून 1987 रोजी शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाली. 1ली ते 7वीचे शिक्षण तुगाव येथील सरकारी शाळेत तर 8वी ते 10वीचे शिक्षण औरज शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालयात झाले. नंतर 11वी ते 12वी इंटर्नशिप भालकी येथील शिवाजी कॉलेज येथे झाले. सहशिक्षक म्हणून एकूण 38 वर्ष चांगली सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एकूण 5 भाऊ, विजय पांचाळ, अनिल पांचाळ, सुनील पांचाळ, शशिकांत पांचाळ. त्यांना एकूण 3 मुले, भागवत पांचाळ, आशिष पांचाळ, रोहन पांचाळ. यांच्या वतीने सौ जयश्री सुरेश पांचाळ या आई वडिलांना शाल, पुष्पहार व प्रत्येकी 5 ग्राम सोन्याचा अंगठी घालून सत्कार करण्यात आला. या सेवानिवृत्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत पांचाळ यांनी मानले. सर्वप्रथम आज सेवानिवृत्त कृतज्ञता कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण इथं जमलो आहोत आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शांतिनिकेतन शाळेचे आमचे मार्गदर्शक असलेले दादाराव जिंके सर, तसेच संभाजी पाटील शाळेचे मुख्याध्यापक बिडवे सर, तसेच त्यांचे सर्व मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आणि त्यांना सर्वजण त्यांच्या ओला मान देऊन इथं उपस्थित असलेले सर्व परिजन वर्ग, पाहुणे मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आज एका व्यक्तींना म्हणजे माझ्या गुरुंना आठवण करून, जे की याच घराण्याचे ते सुपुत्र होते. मी या घराण्याचे एक वैशिष्ट्य सांगणे म्हणजे हा एक मेहकर गावातच काय ह्या सायगाव सर्कलमध्ये एक आदर्श घराणं म्हटलं तरी चालतं. कारण की आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माणिकराव पांचाळ सर, आज त्यांचे 5 सुपुत्र, आज 5 पांडवासारखं आज माणिकराव सर सेवानिवृत्त होऊन डबल सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस 60 वर्ष कालावधी झाल्यानंतरही 15 वर्ष जर तो व्यक्ती जर शिक्षक जगला तर त्या शिक्षकाला डबल पेन्शन चालू होते.
आज आमच्या गावातून 2 व्यक्तींचं मी नाव जाहीर करू इच्छितो. एक माणिकराव सर, आणखीन आमचे विजयकुमार पाटीलचे वामनराव सर. आज माणिकराव सर हयात नाहीत, पण त्यांनी खूप दीर्घ आयुष्य लाभलं होतं आणि त्यांचेच हे सुपुत्र सुरेश माणिकराव पांचाळ अवघे 38 वर्ष, साधं वर्ष हे एवढे साधे हे नाही ते वर्ष, 38 वर्ष सामाजिक सेवेसाठी म्हणजे लेकराला घडवण्यासाठी 38 वर्ष याने आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि या 38 वर्षामध्ये आज हजारोंच्या संख्येने, तुम्हाला माहित असेल शांतिवर्धक संस्था हे आळवे ग्राममध्ये एकदम नामांकित संस्था आहे. त्या संस्थेमध्ये 100, 200, 300, 400 विद्यार्थ्याची शाळा आहे ती. आणि तशा शाळेमध्ये आज सुरेश पांचाळ सरांनी 38 वर्ष सेवा देऊन लोण्यातून केस जसं बाहेर निघावं त्या पद्धतीनं त्यांची सेवा पूर्ण करून ते आज रिटायरमेंट झालेत. ऍक्च्युली रिटायरमेंट हा मे मध्ये झालेला आहे. आज एक कृतज्ञता कार्यक्रम त्यांच्या पाहुणे, त्यावेळेस ऑफिशियल लेवलवर कार्यक्रम आळवा येथे झाला होता. आज त्यांच्या सर्व पाहुणे मंडळीसाठी आणि त्यांच्या मित्रमंडळीसाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे. कारण शिक्षक बघा, प्रत्येकाला सरकारनं घालून दिलेलं एक वय आहे, एवढीच वर्ष सेवा करा. आज त्यांना बघितलं तर ते आणि 20 वर्ष सेवा करतील असं वाटतंय. कारण आजचं आयुष्य, प्रत्येक माणसाचं आयुष्य 60 ते 70 वर्षाचं झालं. 60 वर्षामध्ये माणूस एक काठी हातात घेणं किंवा म्हातारेपणाचे लक्षणे येतात, पण त्यांना बघितलं तर ते आता 30-40 वर्षाचे वाटतात. कारण म्हणजे त्यांचे सर्व बंधूंना बघितलं, त्यांच्या घरामधूनच तसं त्यांच्यावर संस्कार आहेत. त्यांचा म्हणजे शारीरिक एष्टी तशी आहे आणि ते 60 वर्षाचे आहेत असंही वाटत नाही. मी देखील परेशान सर, माझं रिटायरमेंट कार्यक्रम म्हटल्यानंतर मी देखील परेशान सर, आणि एवढ्या लवकर तुमचं रिटायरमेंट आहे का असं मला देखील वाटलं होतं. पण त्यांची 60 वर्ष सेवा संपवून उत्तम अशी सेवा देऊन आज या, आणि विशेष करून त्याने एक आदर्श शिक्षकच नाही तर एक आदर्श वडील म्हणून देखील सिद्ध करून दाखवले. आज त्यांची 3 मुलं, एक BSc ॲग्री म्हणा, एक इंजिनियर म्हणा, एक बँकेत म्हणा, आज 3 मुलं चांगल्या नामांकित क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कारण या दोन्ही आई वडिलांना माझा मानाचा मुजरा आहे. कारण की यांनी 38 वर्ष सेवा दिल्यानंतर त्या लेकरावांचा जे आशीर्वाद आहे तोच आशीर्वाद त्यांच्या पुढच्या 3 लेकरावांना लागलेला आहे. कारण यांनी जी सेवा आज घडवण्याचं, जे लेकरावाला शिकवून नागरिक घडवण्याचं काम केलंय त्याचा आशीर्वाद म्हणून आज त्यांची सर्व लेकरं, सर्व मुलं, एक बँकेत आहे, कोणी BSc ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे, म्हणजे चांगल्या नामांकित ह्याच्यामध्ये कोण इंजिनियर आहे. आणि विशेष करून या घराण्याबद्दल म्हणजे माणिकराव सरांच्या घराण्याबद्दल मी तर आदर्श मानतो. कारण या 5 भावांचं आतापर्यंत आम्ही कधी, प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण असतातच, पण हे कधी भांडण केलं म्हणून कधी रोडवर आले नाही. आणि यांच्या घरात असणाऱ्या माता भगिनी यांचं राहणीमान जर बघितलं तर आम्ही यांचा आदर्श घ्यावा. कधीच ते आजकाल लग्न झालेल्या लगेच 2 जावा, लगेच तू बडा मी बडा म्हणून भांडण करून घेत असतात. या घरात आज त्यांची लेकी त्यांनी हिनी वयाचे झाल्या तरी त्यांच्या घरामध्ये अजून भांडण नाही. विशेष वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे हा घराणा एक सुसंस्कृत संस्कारिक घराण्यामधून सरांचं आज व्यवस्थितरित्या त्याने सर्व्हिस देऊन बाहेर आलेले आहेत. आणि 38 वर्ष खूप मोठी सेवा आहे. माणसाची 33 वर्ष सेवा म्हणजे एक पिरियड आहे. एका शिक्षकाला 33 वर्षाचा पिरियड भेटला म्हणजे संपूर्ण सेवा संपली. यांना 38 वर्ष सेवा भेटली म्हणजे त्यांचं भाग्य आहे. आणि उर्वरित जे आयुष्य आहे सरांचं असंच सामाजिक कार्यामध्ये. आणि ಸುರೇಶ್ ಪಾಂಚಾಳ ಶಿಕ್ಷಕರ ವಯೋ ನಿವೃತ್ತಿಯ ಒಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂತಹ ನಮ್ಮ ಅಳವೆ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯ ಗುರುಗಳೇ, ಸಂಭಾಜಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯ ಗುರುಗಳೇ, ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದದವರೇ ಮತ್ತು ಬಂಧು ಬಳಗದವರೇ, ನನ್ನ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಈ ಒಂದು ಈ ಪಾಂಚಾಳಿನ ಪರಿವಾರ ಇದೆ ಅಂದ್ರ ಇವರ ತಾಯಿ ತಂದೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾನು ನೋಡ್ತಾ ಬಂದಿನ್ರಿ. ಇವರ ತಾಯಿ ಅಂತೂ ಪ್ರಕಾರ ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯನದ ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸ್ಯಾರ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನು
ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಿ ಅವರೇನದ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಆಗ್ಯಾರ. ಆದ್ರೆ ಅವರಿದ್ದರೇನ ಒಳ್ಳೇದಿತ್ತು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಈ ಶಿಕ್ಷಕ ತನ್ನ ವೃತ್ತಿ ಜೊತೆಗೆ ಕುಟುಂಬವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಳಿದಂತ ಸಹೋದರರಿಗೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತ ಮೂರು ಮಕ್ಕಳು ಏನದ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಉನ್ನತ ಏನದ ಉದ್ಯಮದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರ. ಆದ್ರ ಕೆಲವು ಏನದ ವೃತ್ತಿ ಮಾಡುವಂತ ನೌಕರದಾರರು ಮೊದಲು ತಮ್ಮ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಯಾಕ ದುಡ್ಡು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ದುಡ್ಡು ಏನದ ಬರಬೇಕು ನಮಗ. ಆ ದುಡ್ಡು ಏನದ ಹೆಂಗನೂ ಬರ್ತದ, ಸಹಿ ಮಾಡಿದ್ರು ದುಡ್ಡು ಬರ್ತದ. ಆದ್ರೆ ಈ ಪಾಂಚವರ್ಷ ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲ. ಮೊದಲು ಸಾಲಿ, ಆ ನಂತರ ಮನೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾವು ಶಿಕ್ಷಕರು ನೋಡಿದೇವ್ರಿ. ನಾನು ಹೇಳ್ಕೊಂಡೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೇವು, ಸಂಬಳ ಬರ್ತದೋ ಬಿಟ್ಟು ಬಿಡೋದು ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿದಾರ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಏನದ ವೃತ್ತಿ ಮಾಡಿದ್ದು ಈ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲ. ಡ್ಯೂಟಿ ಅಂದ್ರೆ ಡ್ಯೂಟಿ. ಅವ್ರ ತಾಯಿ ಏನಿದ್ರು ಅದೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅವರು ಪತ್ನಿಯವರಾದಂತ ಸಹೋದರಿಯರು ಅವರ ಅತ್ತೆ ಪ್ರಕಾರ ಏನದ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ. ಎಷ್ಟೋ ಸಲ ಅಂದಿನಿ ನಾನು, ಇಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನದ ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ಇರೋದಿಲ್ರಿ. ಎಷ್ಟೋ ಸಲ ಹಾಕೋರಿ ಹ್ಯಾಂಗ್ರಿ ನಿಮ್ಮ ಅತ್ತಿದೆ ಏನದ ಕೈ ತಂದಿರಲ್ಲ, ನೀವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ದುಡ್ಡದ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ದುಡ್ಡಾಕತ್ತಾರ, ಯಾರಿಗೂ ಬಿಟ್ಟಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಡೆದಿರಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರದ ತಮ್ಮ ಏನದ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನದ ಮದುವೆ ಮಾಡೋದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗಿಲ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರ ಎಲ್ಲರ ಮಕ್ಕಳು ಏನದ ನಮ್ಮದೇ ರೀ, ಎಲ್ಲರ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮದೇ. ನಾ ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಅಂದಿದ್ದೀವ್ರಿ ಅಕ್ಕವರಿಗೆ, ನೀವೇನದ ನಿಮ್ಮ ಅತ್ತೆ ಕೈ ಹಿಡಿದಿರ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಅತ್ತೆ ಕೈ ಹಿಡಿದ್ರಿ. ಅವರ ಸುರೇಶ್ ಅವ್ರದ ತಾಯಿ ಹತ್ತಿರ ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಕುಂತೀನಿ, ಅವ್ರ ಸ್ವಭಾವ ನೋಡೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಏನದ ಇವ್ರು ಕೂಡ ಏನದ ಕುಟುಂಬವನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಏನದ ಇವ್ರ ಸಹೋದರಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಏನದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನದ ಇವರು ಒಂದು ತಾಯಿ ಇದ್ದಂಗೆ. ಇವ್ರದ್ದು ನಾನು ನೋಡೀನಿ, ಸ್ವಂತ ನೋಡೀನಿ. ಇವ್ರದೆಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಏನದ ಕುಟುಂಬ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹಿಡ್ದಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಈ ರೀತಿ. ಆದ್ರ ನೌಕರಿ ಅದ, ಗಂಡ ನೌಕರಿ ಅದ, ಸಂಬಳ ಅದ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದ ಕಸಿದ ಏನದ ಬಾಯಿ ಹೊಂಟೋಗಿಲ್ರಿ ಇವ್ರು. ಅಂತ ಒಂದು ಏನದ ಜೋಡಿ ಅದ. ಇವ್ರಿಗೇನದ ಇನ್ನ 100 ವರ್ಷ ಏನದ ಆಯುಷ್ಯ ಕೊಡ್ಲಿ ಅಂತ ನಾ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಏನದ 2 ಮಾತು ಏನದ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. जय हिंद, जय कर्नाटक. आळवे येथील शांतिनिकेतन उच्च प्राथमिक शाळेचे सहशिक्षक आमचे मित्र सुरेश माणिकराव पांचाळ सरांचा आज सेवानिवृत्तीबद्दल स्वघरी त्यांच्या परिवाराच्या व मित्रमंडळी व शिक्षक मंडळीच्या वतीने हा सत्कार कार्यक्रमाचे सोहळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती असलेले सुरेश पांचाळ सर, प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेतन शाळेचे आळवी येथील मुख्याध्यापक दादाराव झिलके सर, संभाजी पाटील शाळेचे मुख्याध्यापक उमाकांतराव भिडवे सर, त्यांचे पाहुणे असलेले युवाई अण्णाराव सुतार साहेब व सर्व मंचावरील उपस्थित पाहुणे मंडळी व सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका व पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, माता भगिनी व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरांची एकूण सेवा 38 वर्षे चांगली सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे 3 मुलं चांगल्या पदावर कार्यरत आहेत. ते स्वर्गीय माणिकराव गुरुजी हे आमच्या मेहकर येथील गेल्या मला माझ्या अंदाजानुसार कमीत कमी 50 वर्ष झाली असतील इथं येऊन गुरुजी. या ठिकाणी ते सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केले. पांचाळ परिवार आता सर सांगितल्याप्रमाणे पांचाळ सरांचा पांचाळ परिवाराचा परिचय देणं म्हणजे फार सुंदर परिवार आहे. ते एक माळकरी सांप्रदायिक सांस्कृतिक, त्यांचं गाव कुठलं घाटबोळच्या तालुक्यामध्ये, बसवकल्याण तालुक्या घाटबोळ या एरियामधले आहेत. तरी या मेहकरमध्ये येऊन त्यांनी विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करून ते ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा अक्का म्हणायचे माणिकराव गुरुजींच्या पत्नींना, म्हणजे सुरेश सरांच्या आईला अक्का. हे अक्काच आमच्या पूर्ण गावची अक्का असल्यासारखं अक्का होती. आणि सरांनी आता सांगितले त्यांचा परिवार, सर्व महिला, सर्व बहिणी, सर्व एक आदर्श घेण्यासारखे आहेत. म्हणजे त्या घरामध्ये एक माणुसकी आहे. कोणी आलं तर त्यांना या ठिकाणी आदराची वागणूक, त्यांचं वागणूक चांगली. सरांचं आता हे माणिकराव सरांचे 5 मुलं आहेत, सुनील, शशिकांत, विजू, अनिल, सुरेश पांचाळ, हे सर्व फॅमिली खरोखरच
त्यांचं गाव बाहेरचं आहे पण हे मेहकरमध्ये स्थायिक झालेत. मेहकरच्या ह्याच्यामध्ये त्यांना सर्व जाती धर्मामध्ये त्यांना कोणी पांचाळचं घर म्हणलं तर एक आदर्श घेत असं मानतात. तर या ठिकाणी या सत्कार सोहळा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं फार सुंदर आहे. आम्ही शाळेमध्ये त्या दिवशी आम्हाला बोललो होतो, मी काही कारणास्तव नव्हतो, लातूरला गेलो होतो. तर या ठिकाणी हा देखणा सोहळा तुमच्या परिवाराच्या वतीने पाहुणे मंडळीच्या वतीने केला. त्या ठिकाणी फार तुम्हाला पुढील शुभेच्छा. व सुरेश सरांचा स्वभाव म्हणजे कसं सर्वांना घेऊन चालायचं, सर्वांना बोलायचं, आपलं कर्तव्य आपलं काय आहे आपण दाखवायचं आणि शिक्षणाला विशेष महत्त्व देऊन वेळेवर आपण ड्युटीला जाऊन लेकरांना चांगलं वळण देऊन सर्व लेकरांचं त्यांच्या हातावर आज बरेच विद्यार्थी चांगले घडलेले आहेत. झिंके सर सुद्धा फार चांगले आहेत, त्यांचे बंधू एक आणि झिंके सर आहेत. मी कन्फ्यूज आहे, दादाराव झिंके आणि शिरवाईला असलेले झिंके सर, संजीव झिंके, दोघं राम और लखन झेडण्यावर ते 2 हात असलेले फार सुंदर अतिशय शांत स्वभाव आणि सर्वांना मार्गदर्शन चांगलं आदर्श घेण्यासारखं या ठिकाणी व्यासपीठ आहात. या कार्यक्रमाची शोभा वाढविला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्नाटक. एकही तक्रार नाही, एकही हार मानली नाही. कुटुंबातील थोरले म्हणून त्यांनी आपला धाकट्या भावांची जबाबदारी खांद्यावर घेतली. स्वतःच्या स्वप्नापेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिले. त्यांच्या कष्टावर आज आमचे आयुष्य उभे आहे. आज आम्ही इथे आहोत, हसत आहोत, अभिमानाने उभे आहोत. हे सगळं त्यांचा त्यागाचा फळ आहे. आज त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी आम्हा त्यांना फक्त निरोप घ्यायला नाही तर कृतज्ञतेचा सलाम करायला जमलो आहोत. बाबा पिताजी, तुमचं आयुष्य आमच्यासाठी पुस्तक नाही तर जगण्याची शाळा आहे. तुमच्या संघर्षाने आम्हाला बळ दिले, तुमच्या प्रामाणिकपणाने आम्हाला दिशा दिली. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, शांती, आनंद देव. तुमचा संघर्ष कधीच निवृत्त होणार नाही, तो आमच्या आयुष्यात सदैव प्रेरणा म्हणून जिवंत राहील. मनापासून धन्यवाद आणि तुमचं संपूर्ण सेवेसाठी कोटी कोटी प्रणाम.